अमरावती महापालिकेत काँग्रेसनं राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय। काँग्रेसच्या मदतीने अमरावतीच्या महापौरपदी संजय खोडके गटाच्या रीना नंदा या निवडून आल्या आहेत। खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत। अमरावतीमधील राजकारणाचा परिणाम आता राज्यातील आघाडीवर होऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महापालिकेत काँग्रेसचे 29 नगरसेवक आहेत। काँग्रेसनं राष्ट्रवादीला डावलून बंडखोर संजय खोडके यांच्या गटाला पाठिंबा दिलाय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सपना ठाकूर या पराभूत झाल्यात आणि याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसू शकतो अशी चर्चा शहरात रंगली आहे। दरम्यान अमरावती महापौर निवडणुकीत काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी आघाडी धर्म न पाळल्याने त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवनीत राणा यांनी दिला। महापौर पदाच्या निवडणुकीत आमदार रावसाहेब शेखावत यांना जागा दाखवण्यासाठी आता राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर कंबर कसणार आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मला 14व्या महापौरपदी विराजमान केलं आहे। यासाठी माननीय सुलभाताई खोडके व माननीय संजीवभाऊ खोडके तसेच रावसाहेबजी शेखावत यांचं सर्वांचं अभिनंदन करते व अमरावतीवासियांना इतकं सांगते की स्वच्छ सुंदर अमरावती कशी होईल व विकासाच्या कामासाठी भरपूर निधी कसा आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन। आणि याबद्दल आम्ही नवनीत राणा यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली। जेव्हा राष्ट्रवादी पदाची बारी आली महापौरची तेव्हा त्यांनी एक दिवस आधी रावसाहेब शेखावतांनी एक दिवस आधीपर्यंत त्यांनी म्हटलं की आघाडीचा धर्म आम्ही पाळू, पण जसं आज वेळ आली सभागृहामध्ये सगळे नगरसेवक पोहोचले ते एक तास आधी त्यांची प्लॅनिंग झाली आणि त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही। विधानसभा इलेक्शन मध्ये जसा आता महापौरच्या इलेक्शन मध्ये जसा त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, उघडपणे त्यांनी बेईमानी केली। मग बेईमानी नाही करू, आमच्या पक्षाचा एक उमेदवार त्यांचे समोर आम्ही उभे करणार आहे अमरावती विधानसभा मतदारसंघामधून आणि आमचं लक्ष फक्त एवढंच राहील की आमच्या जे उमेदवार राहील अमरावती त्यांना निवडून आणू।